तसं पाहिलं तर पोह्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतो जो पातळ असतो पोहा, तो एक असतो आणि एक असतो दगडी पोहा. पातळ पोह्यात आपण नुसतं पाणी शिंपडलं तरी तो बनतो. पण हा जो आहे हा पोहा आपल्याला पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून ठेवावा लागतो. तेव्हाच तो मऊ होतो. भरपूर असं पाणी टाकायचं, त्याला मस्तपैकी असं छान धुवून घ्यायचं पोह्याला. 1-2 वेळेस धुवायचं. त्यातलं सगळं पांढरं वगैरे पाणी निघून गेलं की मग समजायचं पोहे छान आपले धुवून झालेले आहेत. कढई ठेवलेली आहे तापायला. त्याच्यात थोडीच मोहरी टाकलेली आहे मी. थोडेसे जिरे घालायचे आणि भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान परतून झाला त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत आणि आपल्याला नवीन पद्धत म्हणून त्याच्यामध्ये आज आपण टोमॅटो ॲड करणार आहेत. आमच्याकडं घालतात. माझ्या माहेरी अशी पद्धत आहे की पोह्यामध्ये टोमॅटो घालतात. इकडं आम्ही पुण्याला राहतो, इकडं नाही घालत. पण आज मी ट्राय करणार होते. आज पहिली वेळेस मी टोमॅटो टाकलेला होता पोह्यामध्ये. कसा लागतो मला बघायचा होता. मस्तपैकी त्याच्यामध्ये अर्धाच टोमॅटो टाकला होता मी कट करून. थोडीशी हळद वगैरे टाकलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि जे पोहे आपण भिजवून ठेवले होते त्याला पिळायचं वगैरे नाही हाताने. थोडंसं ते अलगद पाणी काढून घ्यायचं आणि ते पोहे त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचे. छान मस्त मिक्स करायचं. अशी साधी सोपी पद्धत आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि तुमच्याकडे कसे पोहे बनतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय काय टाकता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ही रेसिपी एन्जॉय करा. बाय.